जय भीम. गुरुवार दिनांक 4 ऑगस्ट 2015. सम्राट वाचनमध्ये हा दुसरा लेख आहे. लेखाचं शीर्षक आहे धर्मनिरपेक्ष समाजवादी शब्दांबाबत कोल्हेकुई हे मूर्खपणाचे लक्षण. त्याचे लेखक आहेत श्रीराम बनसोड. उद्देशिका अर्थात भारतीय संविधानाची प्रस्तावना. प्रस्ताविकेला संविधानाची तत्वप्रणाली, संविधानाचे प्रतिबिंब किंवा संविधानाचा गाभा म्हणूनही संबोधले जाते. 26 ऑगस्ट 1976 रोजी तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी 42वी घटना दुरुस्ती केली. त्याद्वारे संविधानाच्या प्रस्ताविकेमध्ये समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता या शब्दांचा समावेश केला. भाजपची सत्ता येईपर्यंत अर्थात 2014 पर्यंत वरील संशोधनावर फारसे कोणी आक्षेप नोंदवले नव्हते. 2014 पासून मात्र वरील दोन्ही शब्द प्रास्ताविकेतून काढून टाकण्याची भाजपने कुजबुज मोहीम सुरू केली आहे. यावरून संविधानाप्रती त्यांची विकृत मानसिकता अधिक स्पष्ट झाली. धर्मनिरपेक्षता म्हणजे राजकीय, सामाजिक किंवा मानवी व्यवहारामध्ये धर्माचा हस्तक्षेप टाळणे आणि सर्व धर्मांना समान वागणूक प्रदान करणे होय. समाजवाद म्हणजे देशातील संपत्ती व संसाधनावर सामूहिक मालकी असणे किंवा आपत्ती वा संसाधनाने न्यायिक वाटप करणे होय. न्यायिक संकल्पना असली तरी पुंजीपत्ती व सत्ताधाऱ्यांना या समाजवादी समानतेच्या अटी कधी मान्यच झाल्या नाहीत. वर्तमान सत्ताधारी पक्षाच्या ध्येय धोरणात समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता या शब्दांना कोणतेही स्थान नाही. म्हणूनच राज्यसभेचे माजी अध्यक्ष, माजी उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांनी समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे दोन्ही शब्द प्रास्ताविकेतून कमी करण्याची मागणी केली आहे. स्वतः बाबासाहेबांनी संविधानाच्या प्रास्ताविकेत हे शब्द टाकले नव्हते. बाबासाहेबांचा या दोन्ही शब्दांना विरोध होता असा विपर्यास करून भाजप व संघी RSS आपल्या दुष्कृत्याचे किळसवाणे प्रदर्शन करत आहेत. परिणामी भाजपचे ते अनेक नेते आणि हिंदू धर्मगुरू 42व्या घटना दुरुस्तीचा वारंवार विरोध दर्शवत आहेत. टीव्हीवरील अनेक डिबेट्स बंदून हा विरोध चव्हाट्यावर येत असतो. इतकेच नव्हे तर पूर्व राज्यसभा सांसद सुब्रमण्यम स्वामी यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेतून समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे शब्द काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. एकंदरीत संविधान विरोधकांच्या पोटात जे जहर भरले आहे ते ओठावर उफाळून येत आहे. प्रास्ताविकेतून वरील दोन्ही शब्द काढण्यासाठी केलेल्या याचिकेवर 20 ऑक्टोबर 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी तत्कालीन सरन्यायाधीश संजीव खन्ना म्हणाले, न्यायालयाने दिलेल्या अनेक निकालातून धर्मनिरपेक्षता व समाजवाद हा संविधानाचा मुख्य भाग असल्याचे मान्य केले आहे. संविधानाच्या उद्देशिकेतील प्रत्येक शब्द हा समाजवाद व धर्मनिरपेक्षतेचे स्वरूप आहे. संविधानासमोर देशातील सर्व धर्म समान आहेत. धर्माच्या संदर्भात सरकारला कोणत्याही प्रकारचा दुजाभाव न बाळगणे हे संविधानाला अपेक्षित आहे. समाजवादी अर्थव्यवस्था राज्यघटनेत निश्चित असावी ही बाबासाहेबांची भूमिका होती. ती संविधानात समाविष्ट करता आली नाही. म्हणून स्टेटस अँड मायनॉरिटीज म्हणजे निर्देशक तत्व मध्ये त्यांनी दिली आहे. संविधानाच्या अनुच्छेद 25 नुसार प्रत्येक भारतीय नागरिकास धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आहे. कलम 28 नुसार शिक्षणात कोणत्याही एका धर्माची शिकवण देणे संविधान विरोधी कृत्य आहे. याउलट मनुस्मृती हा हिंदू धर्मग्रंथात विशिष्ट व उच्चवर्णीयांच्या सोयीसुविधांचा विचार आहे. त्याचेच हित जोपासले आहे. अलीकडे हिंदू राष्ट्राच्या ध्येयाने प्रेरित शिक्षण क्षेत्रात भगवद्गीता, रामायणे प्रवेश केला आहे. हे 42व्या संशोधनाचे सर्रास उल्लंघन तसेच संविधान विरोधी कृत्य आहे. भारतीय संविधान प्रत्येक नागरिकास विचार, अभिव्यक्ती, धर्म व त्याची उपासना, श्रद्धा जोपासण्याचे स्वातंत्र्य बहाल करते. ही तत्वे बुद्ध धम्माशी निगडीत आहेत. जगातील कोणत्याही धर्मग्रंथात असे मानवी कल्याणाचे विचार दिसून येत नाहीत. भारत हा वेगवेगळे धर्म, पंथ, विचारधारा, परंपरा व मान्यता असलेला देश आहे. सर्व नागरिकात बंधुत्व आणि त्यातून राष्ट्रीय एकता कशी टिकून राहील याचा विचार संविधानात आहे. सुरुवातीला संविधानात जरी समाजवाद व धर्मनिरपेक्षता या शब्दांचा प्रत्यक्ष समावेश केला नव्हता तरी तो अनेक कलमांमधून प्रतिबिंबित होत आहे. असे असले तरी वरील दोन शब्दांचा समावेश केल्यामुळे घटनेचा मूळ ढाचा किंवा अर्थ यांना कसलीही बाधा पोहोचत नाही. उलट त्यामुळे संविधानाचा आशय अधिक स्पष्ट होतो.
त्यामुळे हे शब्द संविधानाच्या प्रस्तावनेचा भाग नव्हता अशी कोल्हीकुई करणे हे मूर्खपणाचे लक्षण होय. एकंदरीत सत्ताधारी व त्यांच्या अंधभक्तांच्या संविधानाप्रती असलेला दुराग्रह जनसामान्यांना कळावा यासाठी हा लेख प्रपंच. या ठिकाणी माझा लेख हा वाचून संपलेला आहे. या ठिकाणी माझे प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्धभूमी.